नमस्कार मित्रांनो, आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही निघालो महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील श्री भगवान शंकर म्हणजेच महादेवाचं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेले त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आम्ही दर्शनासाठी निघालो. तर सर्वप्रथम आम्ही तिकीटं काढले. त्यानंतर तिकीटं काढल्यानंतर चहा पाणी केला आणि चहा पाणी झाल्यानंतर पाहिलं, इतका सुंदर व्ह्यू होता तिथून. इतकं डोंगर, आभाळ आणि विशेष म्हणजे या ठिकाणी गोदावरीचं देखील उगम या ठिकाणीहून झालेलं आहे. तर आम्ही निघालोत आता दर्शनाकडं. तिथून जात असताना समोर पाहिली तर एवढी मोठी रांग लागलेली होती मित्रांनो. थक्क झालो होतो. आता सगळ्यांच्याच मनात प्रश्न होता की दर्शन होईल का नाही. पण मित्रांनो, काळजी करायची गरज नाही. आम्ही डायरेक्टली पास काढून डायरेक्ट मंदिरात गेलो. बघा, खरं तर असं करणं चुकीचं आहे, पण चला. मंदिरात आल्यानंतर मी पहिल्यांदाच हा व्ह्यू पाहिला. खूप छान वाटलं मित्रांनो. इतकं सुंदर दिसत होतं सगळीकडे आणि रम्य रम्य झालो मी, तर भारावून गेलो प्रथम. अशा प्रकारे आम्ही दर्शन घेतलं मित्रांनो. दर्शन झाल्यानंतर बाहेर पडलो. सगळे आपापल्या कामात बिझी होते. खरं काम तर आता सुरुवात झाली मित्रांनो. ते म्हणजे आम्ही नाशिकमध्ये काल एक्झिबिशनसाठी गेलो होतो. तर मित्रांनो, फायनली आम्ही एक्झिबिशनच्या ठिकाणी पोहोचलो आहेत. नावाची बुकिंग झाल्यानंतर हर हर महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली. पाठीमागे पाहताच क्षणी काय एक नंबर असं गेट कमान उभा करण्यात आलं होतं व सुंदर अशा सेल्फी पॉईंट्स होत्या लाईट्समध्ये. त्याचबरोबर खुर्च्या देखील होत्या. सुंदर अशी गणपतीची मूर्ती होती मित्रांनो. साईड पडदे होते, सिलिंग होत्या आणि वेडिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना लागणाऱ्या सर्व वस्तू या ठिकाणी उपलब्ध होत्या. त्याचबरोबर एडी इंडस्ट्रीजवाल्याने असे सुंदर सुंदर बॅकग्राऊंडसुद्धा या ठिकाणी आणले होते मित्रांनो. त्यातला हा झाला सेल्फी पॉईंट. मला खूप आवडला मित्रांनो हा सेल्फी पॉईंट. त्याचबरोबर कुंड्या होत्या, आपण जे इंटेला वापरतो. कार्निवल थीम होती मित्रांनो. त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यामध्ये ह्या चालणाऱ्या वेगवेगळे अशा प्रकारचे सेटअप देखील या ठिकाणी उपलब्ध होते मित्रांनो, जे वेगवेगळ्या राज्यामध्ये चालतात. आणि त्यातलं विशेष म्हणजे हा जो सेटअप आहे आपण पाहतायत, हा मला खूप आवडला आणि घेण्याचा खूप मोह झाला होता. पण काय करावं, पैसा आडवा येतो. पण नक्की एक दिवस जिद्द आहे, घेणार म्हणजे घेणार. त्याचबरोबर हा सेटअपची पूर्ण मी माहिती घेतली. आमचे सोबत जे होते, जे आकाश शेठ संचिती, जे बीड शहरामध्ये काम करतात, त्यांनी मला माहिती सांगितली. 12x48 हा सेटअप उपलब्ध होता या ठिकाणी आणि जवळपास अशा प्रकारचे 2-3 सेटअप या ठिकाणी उपलब्ध होते मित्रांनो. त्यातला हा सेटअप सगळ्यात बेस्ट होता. पाठीमागे आपण पाहतायत तो देखील हा सेटअप खूप छान होता. तो देखील मला आवडला. त्याचबरोबर सर्व एक्झिबिशन आम्ही फिरून आलोत. वेगवेगळे खरेदी देखील केली आणि आम्ही सर्वजण बाहेर पडलो. मग काय आमची हास्य मजाक थोडीशी चालू झाली. आमच्यासोबत घेणे मामा होते, विजूभाऊ होते, आकाश शेठ होते, त्याचबरोबर विलासराव होते व आमचे ड्रायव्हर वैभव शेठ होते. हे सर्वजण आम्ही गाडीमध्ये बसलो आणि पुढचा प्लॅन केला. चला तर पाहूया. रस्त्यात जात असताना आम्ही चहा पाण्यासाठी थांबलो. त्याच्यानंतर विशेष म्हणजे आमच्यासोबती आकाश शेठ असल्यामुळे त्यांचं वेळेचं नियोजन व कामाचं नियोजन खूप छान होतं. एक वेगळाच अनुभव आला सगळ्यांबरोबर काल जात असताना. त्याचबरोबर आम्ही निघालोत आता पुढच्या कामासाठी, म्हणजे सप्तशृंगी मातेचं दर्शन घेण्यासाठी. आणि या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे ही देवीचं जे मंदिर आहे हे इतकं उंच डोंगरावरती आहे. अक्षरशः तिथे जात असताना सगळ्यांनाच भीती वाटते, काय होतं काय नाही. म्हणजे भिण्याचं कारण नव्हतं, कारण या ठिकाणी रोपवे होतं. इथे पायऱ्या पण होत्या आणि रोपवे होतं. पण विशेष म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये भीती होती, आता काय होईल बाबा, हे तुटलं बिटलं तर अवघड आहे आपलं सगळ्यांचं. तर भिण्याचं कारण काहीच नव्हतं, कारण लोक जात येत होते त्यामधून. त्यामुळं आम्ही देखील तिकीटं काढले आणि प्रवासाला निघालो. चला तर बघूया आता पुढं काय होते.
बसलोत, दर्शनाकडं निघालोत बघा. आणि अशा प्रकारचा हा व्ह्यू वरून दिसत होता मित्रांनो. खूप छान व्ह्यू होता. एक नंबर. सर्वजण आपापल्या कामामध्ये गुंतले होते आणि त्यांना खूप आनंद वाटला आणि त्याच पद्धतीने हे दर्शन झालं आणि या मंदिराचं पूर्ण स्ट्रक्चर आम्ही पाहिलं. आपण सर्वजण पाहिल्याबद्दल मनापासून थँक्यू सर्वांचे.